मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे गुढीपाडव्यापासून नवमी अखेर रामजन्म महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात राज्यातील दिग्गज कीर्तनकारांनी हजेरी लावून कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं ज्ञानदान करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्यानं उत्तरोत्तर रंगत वाढत गेली। या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, सकाळी आणि दुपारी ग्रंथ वाचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, जागर असे कीर्तनकारांमध्ये हरिभक्त पारायण, अमोल पल्ले लातूर, अविनाश गरड बीड, गुरुवर्य बंडातात्या कराडकर, गुरुवर्य सोपान काका टेंभुकर पंढरपूर, चैतन्य महाराज देहूकर, गुरुवर्य नामदास महाराज, शिवचरित्रकार प्रदीप नलवडे तांबवे, उमेश दशरथे परभणी, विलास फडतरे वाकेश्वर, परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज वडगाव यांचा समावेश होता। यामध्ये हरिभक्त पारायण प्रदीप नलावडे यांनी कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातील काही प्रसंग हुबेहूब रंगवून साक्षात छत्रपती घराण्याचा जाज्वल्य इतिहास श्रोत्यांसमोर उभा केला। काल्याच्या कीर्तनात विठ्ठल स्वामी महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्र चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याबरोबर उत्तम प्रकारे गवळणींचं गायन करत काल्याला रंगत आणली। उत्सव काळात कीर्तनानंतर रात्री परिसरातील विविध भजनी मंडळाचे जागर उत्साहात झाले। तेच करणारे दिला जीव कलम करलो कापेकी आके बेकार कापे 17 फेब्रुवारी 1689 लोकलच्या सगळ्या विस्तवामध्ये नारळ करून प्रथम कवी कलाशी कारण जी शिक्षा दिली जात होती त्या शिक्षेची अंमलबजावणी प्रथम कवी कलाशांच्यावर व्हायची। त्या औरंगजेबाला असं वाटत होतं त्याचे हाल बघून का होईना शंभूराजे आपल्या विचारामध्ये बदल करते। पण सांगू तुम्हाला प्रथम कवी कलशाचे डोळे काढले गेले, नंतर शंभूराजांचे डोळे लोखंडाच्या सळ्या विस्तव अशा लाल भड्या केल्या आणि लाल भडक सळ्या शंभूराजांच्या डोळ्यामध्ये फिरून त्याच्या डोळ्यातली गोंधळ सुकावली। केवढ्या यात्रा झाल्या असतील आपल्याला, त्याच्या मुखगंडातली जीभ अशी हसली केवढ्या यात्रा झाल्या असतील, त्याच्या हातापायाची नख अशी उघडली केवढ्या यातना झाल्या असतील। आपण आपल्या पायाला काटा टोचला तरी आई गो म्हणून आपण खाली बसतो। एवढं सगळं सहन करतो शंभूराजे, अंगावर जखमा होत्या, परंतु आपण जशी काकडीवरची साल सोडतो तशी रापीनं त्यांच्या सरणावरची कातडी सोडली आणि त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडलं। केवढ्या यात्रा झाल्या असतील। फाल्गुन अमावस्येला प्रथम कविशेचा शिरछेद झाला। आलेल्या यावस्थेमध्ये शंभूराजांना पालथं टाकलं। प्रथम एक पाय धडापासून वेगळा केला, नंतर दुसरा पाय धडापासून वेगळा केला, नंतर एक हात धडापासून वेगळा केला, नंतर दुसरा हात धडापासून वेगळा केला, नंतर त्याचा शिरच्छेद केला। अरे तुकडे तुकडे केले संभाजी राजांचे जे हात आहे असा भयानक वृत्ती शंभूराजांनी स्वीकारला। पण आपला धर्म नाही बदलला म्हणून देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावाता महापराक्रम परम प्रतापी एक ही शंभू राजा। आम्हाला शिकवता औरंगजेब, आम्हाला शंभूराजे नाही शिकवले, आम्हाला जिजाऊ साहेब नाही शिकवल्या। 15 ऑगस्ट 1947 ला त्याची हा दिसत नाही। त्या दिवसापासून सुरू झालेलं नियोजन आहे 2047 मध्ये राष्ट्र इस्लामी राष्ट्र झाले पाहिजे, राष्ट्र पाहिजे। ही शंभूराजांची प्रतिज्ञा आहे बांधवांनो, ही शंभूराजांची प्रतिज्ञा विषयांतर नाही। तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया विठोबा। शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन नानोबा माझा। माय बाप
साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप दरुशने हरे ताप सर्वभूते सुख रूप श्री अनंत मधुसूदना येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे, वाकेश्वर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।